आज इंदापूर शहरामध्ये माझा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याच्या निमित्तानं जमलेले सर्व माझे मित्रपरिवार आणि उपस्थित आदरणीय दत्तामामा भरणे, आप्पासाहेबजी जगदाळे, हनुमंताबा कोकाटे, शहराध्यक्ष ढवळे आणि उपस्थित सर्व आमचे सर्व जुने सहकारी, नवे सहकारी, आज या निमित्तानं मी सर्वप्रथम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि भरणे मामा आणि आप्पासाहेब जगदाळे यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला पक्षात घेतलं आणि आज ह्या पक्ष प्रवेश करताना ह्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थी हेतू नसून किंवा कुठल्या ह्याच्यासाठी नाही, तर या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये जर कोण निधी देऊ शकत असेल तर हे 2-3 माणसंच आज इंदापूर तालुक्याला निधी देऊ शकतात आणि या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास, हरित विकास आणि एक विजन घेऊन एक विकास केला पाहिजे या ध्येयानं होऊन आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणजे असं की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडं आलो तिकडे गेलो हा आमचा विषय नाही. म्हणजे आम्ही इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे. आज कुणी काय म्हणतं की आमचं झालं म्हणून तुम्ही तिकडे गेला, आज तुमच्यापाशी कोण नव्हतं म्हणून तुम्ही कुठं गेला. परंतु मामा तुम्हाला एक सांगतो, राजकीय नेत्यांपासून जरी लांब राहिलो असलो तरी माझी इंदापूरची जनता ही माझ्या बरोबर आहे आणि या जनतेचं जे प्रेम आहे ते माझ्याबरोबर कायम राहील. आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला सुद्धा देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराचा पूर्णपणे कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आज या इंदापूर शहराचे या कुगाव शिरसोडी पुलामुळं इंदापूर शहराची बाजारपेठ आज चौपट होणार आहे, इंदापूर शहराची हद्दवाढ होणार आहे. या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात तेवढी दमक आहे की ते काम करू शकतात. एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं. कारण एका मागणीच्या पत्रावर आणि मामांच्या सांगण्यावर जर 382 कोटीचा पूल जर दादा देत असतील तर आपल्या इंदापूरच्या वाढीव हद्दीच्या विकासासाठी, नियोजनबद्ध विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि मामा किती पैसे देतील हे मीही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाहीत. एवढी खात्री मला या निमित्तानं नक्कीच वाटते. आज या इंदापूर शहराचा विकास होतोय. विकास होत असताना या इंदापूर शहरामध्ये जी काही त्रुटी आहेत, ज्या काही कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प या 5 वर्षामध्ये नक्कीच करूया. आणि इंदापूरची बाजारपेठ थोडीशी मामा कंजेस्टेड आहे, त्यासाठी थोडंसं पार्किंग नियोजन असेल किंवा जे रस्ते कनेक्टर आहेत ते रस्ते करणं असेल, या गोष्टीसाठी प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून नवीन बाजारपेठ तयार होत असताना जुनी बाजारपेठ सुद्धा आमची राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. शेवट ह्या इंदापूर शहराचं मूळ गाव आहे, हे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेवर हे सर्व इंदापूर भविष्यात वाढणार आहे. त्या निमित्तानं मला एवढंच सांगावं वाटतं. आणि मामा तुम्हाला एवढा एकच शब्द देतो, आदरणीय अजितदादा पवार असतील आणि तुम्ही आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी जो काही विश्वास आम्हाला दिलाय त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहरामध्ये स्वच्छ कारभार, पारदर्शी कारभार होईल एवढी खात्री या निमित्तानं देतो. जरी आज आम्हाला कोणी म्हणत असेल की पैसेवाल्यांना तिकीट देण्यासाठी मामांनी प्रवेश घेतला असेल, माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे 24 तास आमचं कुटुंब कष्ट करतं तेव्हा हे पैसे दिसतात. आमचे पैसे वाममार्गाने आलेले नाहीत, हे कष्टाने कमवलेले आहेत आणि आज नाही पिढ्यानं पिढ्या आहेत. आणि हेच या निमित्तानं मला सांगायचं आहे की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही. आमच्या बरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे इंदापूर शहराच्या विकासाची विजन आहे आणि ती विजन जेव्हा आम्ही दाखवतोय, बोलतोय, करतोय आणि हे लोकांमध्ये दिसतंय
तर त्यामध्ये आपण ज्या विजन आणि विकासाच्या संकल्पना मांडतोय त्यासाठी एक भरभक्कम शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे. या भावनेनं आम्ही तुमच्यापाशी आलो. तुम्ही आमची मागण्या मान्य करताय. तुम्ही आम्हाला एवढं म्हणत 180 कोटीचं पूल या बाजारपेठेसाठी दिलेला आहे. भविष्यामध्ये ही बाजारपेठ सुधारण्यासाठी तुम्ही आवश्यक निधी द्याल. परंतु असं जर कुणी म्हणत असेल की तुम्ही काही स्वार्थासाठी प्रवेश केला, तुम्हाला कुणी पक्षातनं काढून टाकलं, तुमचं काय नेत्यांशी पटत नाही, तुम्ही त्या नेत्यांना काय आरोप करता, तर ते सर्व साफ चुकीचं आहे. आमचं कुटुंब हे नीतिमूल्य जपणारं कुटुंब आहे. केवळ त्या विश्वासावर आज आमच्या बरोबरची जनता आणि आमचा परिवार हा खूप टिकून आहे. त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देत नाही. काही मतभेद असू शकतात, त्याला नाईलाज आहे. 70 वर्ष आम्ही एकनिष्ठच होतो. आता जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलं. ज्या संस्थांमध्ये मी पदाधिकारी म्हणून होतो त्या संस्थांना त्या खुर्चीचा न्याय देण्याचाच प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही. आणि मी स्वतः म्हणजे मी त्यांच्यापासून दूर होताना सुद्धा मी माझ्याकडे 3 पदं असताना सुद्धा मी ती पदं सोडून आलेलो आहे. त्यामुळे पदासाठी मी दुसऱ्याकडे गेलोय हा माझा विषय नाही. हे इंदापूरच्या जनतेने नेहमी लक्षात घ्या. केवळ कुणी कोणाच्या स्वार्थासाठी काय केलं असेल, काय झालं असेल तो विषय मला नाही. कुणीतरी त्या दिवशी म्हणले असतील की बाबा पैशाकडे बघूनच तुम्ही तिकीट देताय, परंतु असं नसतं. इंदापूर शहरामध्ये काम करताना या जनतेने जेवढं प्रेम दिलंय की त्या प्रेमाचं मी उतरा येऊ शकत नाही, एवढं प्रेम या जनतेने दिलंय. पैसा आज आयोजन आहे. नुसतं पैशावर म्हणजे निवडून असते तर आज टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांनी देशाचे पंतप्रधान झाले असते, राष्ट्रपती झाले असते, मुख्यमंत्री झाले असते. परंतु केवळ पैसा काम करत नाही, तर जनतेचं काम, जनतेबरोबर राहणं आणि जनतेचा संपर्क असणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काम करत असतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की या जनतेने जे प्रेम दिले, जे विश्वास दिलाय, त्या विश्वासाला एकही तडा जाऊ द्या नाही. ते न जबाबदारी मी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.